नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास, आपल्या सभोवतालचे जग या विषयातील पाठ पाणी आणि माती या पाठावर आधारित शॉर्ट नोट्स अधिक महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर सुरू करूयात। इयत्ता चौथी परिसर अभ्यास पाठाचे नाव आहे पाणी आणि माती। पाण्याचे स्रोत, ज्या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळते त्यांना पाण्याचे स्रोत म्हणतात। उदाहरणार्थ नदी, विहीर, तलाव, धरण, झरा, हातपंप, ओढा। पाण्याचे महत्त्व, पाणी सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे। पाण्याशिवाय जीवन शक्य नाही। पाणी जपून वापरले पाहिजे। मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची साधने, तलाव, विहीर, बंधारा, हौद, किल्ल्यावरील टाके। पाणी बचतीचे मार्ग, नळ उघडा ठेवू नये, पावसाचे पाणी साठवावे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा, पाणी वाया घालवू नये। पाण्याचा पुनर्वापर, वापरलेले पाणी पुन्हा उपयोगात आणणे म्हणजे पाण्याचा पुनर्वापर। उदाहरणार्थ भाजी धुतलेले पाणी झाडांना घालणे, कपडे धुतलेले पाणी स्वच्छतेसाठी वापरणे। निर्धोक पाणी, जे पाणी पिण्यास सुरक्षित असते त्याला निर्धोक पाणी म्हणतात। पाणी निर्धोक करण्याच्या पद्धती, गाळणे, निवळणे, उकळणे, निर्जंतुकीकरण। जलप्रदूषण, पाण्यात घाण, प्लॅस्टिक, रसायने, सांडपाणी मिसळल्यामुळे होणारे प्रदूषण म्हणजे जलप्रदूषण। पावसाच्या पाण्याचे संवर्धन, पावसाचे पाणी साठवून भविष्यासाठी वापरणे म्हणजे पावसाच्या पाण्याचे संवर्धन। मातीचे संवर्धन, झाडे लावणे, धूप रोखणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे। मातीचे प्रकार, वालुकामय माती, चिकण माती, पोयटा माती। माती प्रदूषण, रासायनिक खते, कीटकनाशके, प्लॅस्टिक व कारखान्यांचा कचरा यामुळे माती प्रदूषण होते। आता आपण या पाठावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। ज्या ठिकाणाहून पाणी मिळते त्यांना काय म्हणतात? तलाव, पाण्याचे स्रोत, बंधारा, धरण। अचूक उत्तर आहे पाण्याचे स्रोत। ज्या ठिकाणाहून पाणी मिळते त्यांना पाण्याचे स्रोत म्हणतात। खालीलपैकी पाण्याचा स्रोत कोणता? नदी, रस्ता, जंगल, शाळा। अचूक उत्तर आहे नदी। पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 50%, 60%, 71%, 90%। अचूक उत्तर आहे 71%। पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे। पिण्यास सुरक्षित पाण्याला काय म्हणतात? गोडे पाणी, निर्धोक पाणी, खारे पाणी, साठवलेले पाणी। उत्तर आहे निर्धोक पाणी। पाणी उकळल्याने काय होते? रंग बदलतो, जंतू नष्ट होतात, पाणी कमी होते, वास येतो। उत्तर आहे जंतू नष्ट होतात। खालीलपैकी पाणी निर्धोक करण्याची पद्धत कोणती? गाळणे, उकळणे, निर्जंतुकीकरण, वरील सर्व। अचूक उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच गाळणे, उकळणे आणि निर्जंतुकीकरण या पाणी निर्धोक करण्याच्या पद्धती आहेत। पाण्याचा पुनर्वापर म्हणजे काय? पाणी फेकून देणे, पाणी पुन्हा वापरणे, पाणी विकणे, पाणी साठवणे। उत्तर आहे पाणी पुन्हा वापरणे म्हणजे पुनर्वापर। पाण्यामुळे कोणता आजार टाळता येतो? जुलाब, ताप, सर्दी, खोकला। उत्तर आहे जुलाब।
जलप्रदूषण कशामुळे होते? प्लॅस्टिक, रसायने, सांडपाणी, वरील सर्व. अचूक उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच जलप्रदूषण प्लॅस्टिक, रसायने आणि सांडपाणी यामुळे होते. पावसाचे पाणी साठवणे म्हणजे जलप्रदूषण, पाणी संवर्धन, माती प्रदूषण, धरण. उत्तर आहे पाणी संवर्धन. माती तयार होण्यासाठी किती काळ लागतो? काही दिवस, काही महिने, अनेक वर्षे, एक आठवडा. उत्तर आहे अनेक वर्ष. माती तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. चिकणमातीचे वैशिष्ट्य काय? पाणी धरून ठेवते, पाणी लगेच सोडते, वाळूसारखी असते, काळ्या रंगाची असते. अचूक उत्तर आहे पाणी धरून ठेवते. हे चिकणमातीचे वैशिष्ट्य आहे. वालुकामय मातीचे वैशिष्ट्य कोणते? पाणी धरून ठेवते, पाणी लगेच झिरपते, चिकट असते, गाळापासून बनते. अचूक उत्तर आहे पाणी लगेच झिरपते. वालुकामय मातीचे वैशिष्ट्य म्हणजे या मातीतून पाणी लगेच झिरपते. पोयटा माती कशापासून तयार होते? फक्त वाळू, फक्त चिकणमाती, वालुकामय माती अधिक चिकणमाती अधिक गाळ, फक्त गाळ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वालुकामय माती अधिक चिकणमाती अधिक गाळ या सर्वांपासून पोयटा माती तयार होते. माती प्रदूषण कशामुळे होते? रासायनिक खते, कीटकनाशके, कारखान्यांचा कचरा, वरील सर्व. अचूक उत्तर आहे वरील सर्व. सेंद्रिय खत कशापासून तयार होते? प्लॅस्टिक, जनावरांचे मलमूत्र, लोखंड, दगड. अचूक उत्तर आहे जनावरांचे मलमूत्रापासून सेंद्रिय खत तयार होते. खालीलपैकी पाणी साठवण्याचे साधन कोणते? तलाव, विहीर, हौद, वरील सर्व. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पाणी साठवण्याची साधने तलाव, विहीर आणि हौद हे आहेत. पाणी वाचवण्यासाठी योग्य कृती कोणती? नळ उघडा ठेवणे, पाणी वाया घालवणे, पावसाचे पाणी साठवणे, पाणी फेकून देणे. अचूक उत्तर आहे पावसाचे पाणी साठवणे ही योग्य कृती आहे. पाण्याला काय म्हणतात? नैसर्गिक संसाधन, कृत्रिम संसाधन, खनिज, धातू. उत्तर आहे नैसर्गिक संसाधन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.